कुसुमेश्वर स्पोर्ट्स वर्सेस घोडपदेव नाणेफेकीचा कॉल घोडपदेव संघाकडून लागला आहे आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारत फलंदाजीचं आवाहन केलं कुसुमेश्वर संघाला. कुसुमेश्वर संघाकडून सलामीचे बल्लेबाज मैदानात सुदेश आणि फजल, मात्र गोलंदाजी करतोय अनिकेत. पंचांच्या डाव्या हाताने मारा करेल अनिकेत. सुंदर प्रकारे गोलंदाजी करतोय अनिकेत आपल्या संघासाठी. पुढील चेंडू अनिकेतचा सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने तटलेला चेंडू एक धाव पूर्ण करत एका धावेवरती समाधान लागतंय कुसुमेश्वर संघाला. एका धावेने धावसंख्येत भर. आता मात्र स्ट्राईकला येतो धडाकेबाज असा फलंदाज सुदेश. पुन्हा एकदा अनिकेत अतिशय सुंदर प्रकारे तेज गतीने गोलंदाजी करतोय अनिकेत आपल्या संघासाठी. आता मात्र निर्धाव चेंडू काहीसा तेज गतीने गोलंदाजी करणारा हा घोडपदेव संघाचा अनिकेत. पुन्हा एकदा सामना करेल सुदेश. इथे मात्र सुंदर असा टाकलेला चेंडू मात्र बाद होतोय. सुदेश एक मोठा असा मोहरा टिपलाय अनिकेत याने सुदेशच्या स्वरूपात. काहीसा नाराज होऊन परतताना सुदेश, मात्र सुदेशची जागा घेतोय. सुदेशची जागा घेतोय तो आकाश. काय सुदेशची जागा घेतो तो मात्र रितेश. स्ट्राईकला येतो रितेश. सामना करावा लागेल अनिकेतचा. अनिकेतचा पुढील चेंडू रितेश साठी. पाहूया काय करतो रितेश. इथे मात्र सुंदर असा उंच मारलेला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. अतिशय सुंदर असा मारलेला हा चेंडू 6 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 1 गडी बाद 8. अनिकेतचा पुढील चेंडू रितेश साठी आणि इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेत कडून. एक निर्धाव चेंडू टाकलाय. धावसंख्या रोखत अनिकेत आपल्या संघासाठी एका षटकाच्या नंतर कुसुमेश्वर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 8. या सामन्यातील पहिलं षटक समाप्त होत आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुसुमेश्वर संघाची धावसंख्या होती आहे 1 गडी बाद 8. अतिशय सुंदर प्रकारे गोलंदाजी इथे अनिकेत कडून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तितकीच सुंदर फलंदाजी रितेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र दुसरा षटक आहे तो प्रफुल्ल. एक फ्रेंड्स संघाकडून खेळला जाणारा हा गोलंदाज आणि इथे मात्र प्रफुल्लच्या पहिल्याच चेंडूवरती बाद होतोय फजल. अतिशय सुंदर प्रकारे गोलंदाजी म्हणावी लागेल प्रफुल्ल याची.
हृदयाची आलाय तो धष्टपुष्ट असा खेळाडू संदेश. मात्र सामना करावा लागेल प्रफुल्ल याचा. प्रफुल्लचा पुढील चेंडू संदेशसाठी. पाहूया काय होतं. ऑफसाईडच्या दिशेने मारला हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर डिक्लेअर स्वरूपात. एका धावेवर दिसून लागेल संदेश याला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी प्रफुल्ल याच्याकडून. असा हा नावाजलेला असा एक गोलंदाज फ्रेंड्स संघाकडून खेळणारा प्रफुल्ल. प्रफुल्लचा पुढील चेंडू पंचांच्या डावात मारा प्रफुल्ल. पुन्हा एकदा संदेश आणि इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. एका अतिरिक्त धावेवरती धावसंख्येत भर. पुन्हा एकदा प्रफुल्ल अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय. सामना करेल संदेश आणि इथे मात्र उंच असा तटलेला चेंडू. पाहूया काय होतोय. आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. मात्र बाद येऊन परतताना संदेश एक मोठा धक्का म्हणावा लागेल कुसुमेश्वर संघाला संदेशच्या रूपाने. लागेल ती प्रफुल्लची घोडदौड संघाकडून. बॅट्समन नेम कोण आहे तो. बॅट्समन नेम मयूर. आता मात्र संदेश झाला तो मयूर. सामना करतो प्रफुल्लचा. प्रफुल्लचा पुढील चेंडू मयूरसाठी आणि इथे मात्र सुंदर असा उंच असा तटलेला चेंडू जातो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मयूरच्या स्वरूपामध्ये. कुसुमेश्वर संघाकडून खेळतोय. पुन्हा एकदा प्रफुल्ल सामना करेल मयूर. इथे मात्र ऑफ साईडला पुढे मारण्याचा प्रयत्न. मात्र निर्भय असा चेंडू. धावसंख्या रोखत प्रफुल्ल. याच्या आधीच्या चेंडूवरती मात्र मयूराने एक षटकार ठोकला होता. परंतु आताच्या चेंडूवरती त्याला काहीसा चेंडू समजत येत नाही. पुन्हा एकदा उंच असा मारलाय चेंडू येतो सीमारेषे बाहेर. पंचांचा 6 धावांसाठी इशारा. 6 धावांनी धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या येतोय 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुसुमेश्वर संघाची धावसंख्या होते 22. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल कुसुमेश्वर संघाकडून. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रा षटक मिळाला तो सार्थ. मात्र सामना करावा लागेल रितेश याला. घोडदौड संघाकडून पुढील षटक सार्थ. पाहूया काय करतोय रितेश. इथे मात्र उंच चेंडू आणि खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र झेल पकडला होतो घोडदौड संघाकडून. अतिशय उत्तम अशा प्रकारे क्षेत्ररक्षण आणि इथे बाद होतोय रितेश. एक मोठा धक्का म्हणावा लागेल कुसुमेश्वर संघाला रितेशच्या स्वरूपामध्ये. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षक घोडदौड संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र रितेश कोण घेतोय पाहूया.
ना तो. आणि आता मात्र रितेश जागी तो राजेश स्ट्राईक तो राजेश सामना करायला लागेल. आणि इथे मात्र उंच चेंडू चेंडू जातो सीमारेषे बाहेर. पंचांचा 6 धावांसाठी इशारा. अतिशय सुंदर असं फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते कुसुमेश्वर संघाकडून. युट्यूब चॅनलवर आपल्याला इथे रिप्ले पाहायला मिळतोय. वाह वाह अतिशय सुंदर असा मारला हा चेंडू. गगनचुंबी असा चेंडू येतो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सारचा पुढील चेंडू राजेश साठी. पाहूया काय करतो राजेश. इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव. एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर. पुन्हा एकदा राजेश सामना करतो सार्थचा. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावलेत. दुसरी धावही पूर्ण करतायत. 2 धावांनी धावसंख्येत भर. पुन्हा एकदा सार्थ सामना करतो राजेश. आणि इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. इथे मात्र काहीसा गोलंदाज भरकटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत मात्र वाढ होते. आणि पुन्हा एकदा पंचांच्या डावाताने सार्थ सामना करतो राजेश. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. काहीसा समजण्यात न आला हा चेंडू सार्थ याचा. सार्थचा पुढील चेंडू सामना करतोय राजेश. आता पाहूया इथे मात्र उंच तटलेला चेंडू. आणि चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये. आणि इथे मात्र बाद येऊन परतावं लागतंय राजेश याला. कुसुमेश्वर संघाला 5वा धक्का बसतोय राजेशच्या स्वरूपात. पाहूया राजेशची जागा कोण घेतोय. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होते 32. फलंदाज बारसकर साहिल राजेशची जागा घेण्यात आला तो साहिल. मात्र सामना करायला लागेल सार्थचा. सार्थचा पुढील चेंडू साहिलसाठी. इथे मात्र सुंदर असा तटलेला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. वाह भाई वाह, क्या गजब का नजारा था. इथे आपल्याला रिप्ले पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा मारला हा चेंडू. गगनचुंबी हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. साहिलच्या रूपाने धावसंख्या होते 38. अजून एक गोष्ट ना ओव्हर झाली.
आता मात्र घोडपे संघाकडून शेवटच्या षटक घेणार आहे तो मकरंद. सामना करावा लागेल मयूर याला. मागच्या षटकामध्ये साहिल याने अतिशय सुंदर प्रकारे एक षटकार ठोकला होता, मात्र त्याला आता नॉन स्ट्राईक राहावं लागतंय. मात्र स्ट्राईक ऍक्टिव्ह मयूर सामना करतोय मकरंद याचा आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेवरती समाधान मानायला लागतंय कुसुमेश्वर संघाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी घोडपे संघाकडून मकरंद याची. डॅन डिस्काल्टी खरं तर संघाकडून खेळणारा हा असा गोलंदाज मकरंद अतिशय सुंदर प्रकारे गोलंदाजी करतोय घोडपे संघाकडून. पुन्हा एकदा मकरंद सामना करतोय मयूर आणि ते पुन्हा एकदा ऑफ दिशेने येऊन मारण्याचा प्रयत्न. सुंदरचा तटलेला चेंडू एक धाव पूर्ण करत एका धावेवरती समाधान मानायला लागतंय मयूर याला. आणि आता मात्र स्ट्राईक लागला तो साहिल. एक धडकेबाद असा हा फलंदाज साहिल. मागच्याच दोन त्याने एक षटकार ठोकला, पाहूया आता काय करतो साहिल. पुन्हा एकदा सामना करावा लागेल मकरंद याचा आणि इथे मात्र निर्धाव चेंडू तितकंच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आहे मकरंद याच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी मकरंद याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेण्यात सफल ठरतो कुसुमेश्वर संघ आणि आता मात्र स्ट्राईक लागतो मयूर. एक 7-8 धावांचा रन घेत पुन्हा एकदा मकरंद आणि इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला येऊन मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू उंच तटलेला आहे, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल घोडपे संघाकडून. इथे पाहूया पंचांकडून काय होतंय आणि इथे मात्र पंचांनी 6 धावांसाठी इशारा केला आहे. 6 धावांनी धावसंख्येत भर होते. अतिशय उंच असा मारलेला होता हा चेंडू. पाहूया रिप्ले मध्ये आपल्याला दिसतोय ऑफ साईडला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि उंच असा हा मारलेला चेंडू 6 धावांसाठी गेला असता, परंतु तिथेच खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि क्षेत्ररक्षकाने सुंदररित्या असा हा पकडला चेंडू. इथे मात्र झेलबाद होतोय मयूर. इथे मात्र षटकार जातोय. भर पडतोय. धावसंख्या होते 47 आणि 48 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय घोडपे संघासमोर.
कुसुमेश्वर स्पोर्ट्स वर्सेस घोडपदेव. 48 धावांचा पाठलाग करावा लागेल तो घोडपदेव संघाला. घोडपदेव संघाकडून सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला येतो प्रफुल्ल. फ्रेंड्स संघाचा सहा नावाजलेला फलंदाज प्रफुल्ल. मात्र नॉन स्ट्राईकला येतो मकरंद. अनुप. नॉन स्ट्राईकला येतो अनुप. मात्र कुसुमेश्वर संघाकडून गोलंदाजी करेल तो दीपक. पंचांच्या डावताने मारा करतो दीपक आणि इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धावेने खाता खोलतोय घोडपदेव संघ. इथे मात्र पुन्हा एकदा प्रफुल्ल उंचासा मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात एका धावावरती मला लागतोय प्रफुल्ल याला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल दीपक याच्याकडून, कारण समोर एक नावाजलेला असा हा फलंदाज पप्पू. पुढील चेंडू दीपक याचा प्रफुल्लसाठी. पाहूया काय करतो प्रफुल्ल आणि इथे मात्र सुंदर असा उंच मारला हा चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. पंचांचा 6 धावांसाठी इशारा. 6 धावांनी धावसंख्येत भर होतोय. अतिशय सुंदर असा हा खेळला चेंडू प्रफुल्ल याच्याकडून. उंच असा हा मारला चेंडू येतोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा दीपक. सामना करतो प्रफुल्ल. ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न सफल करतो प्रफुल्ल. इथे मात्र एक धाव घेतोय प्रफुल्ल. एका धावेवर मला लागतं प्रफुल्ल याला. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो उंच असा हा खेळाडू अनुप. घोडपदेव संघाकडून सलामीचा हा बल्लेबाज. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. सामना करावा लागेल दीपक याचा. दीपकचा पुढील चेंडू अनुपसाठी आणि इथे मात्र अनुपने सुद्धा सुंदर असा उंच मारण्याचा फटका, परंतु खाली क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक सुंदर प्रकारे झेल पकडतोय कुसुमेश्वर संघाकडून. मात्र मोठा धक्का बसतोय घोडपदेव संघाला अनुपच्या रूपामध्ये. काहीस नाराजी म्हणावी लागेल अनुप याच्याकडून. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण कुसुमेश्वर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया अनुपची जागा कोण घेतोय. मात्र अनुपची जागी घेतायला येतो पराग. हा सुद्धा फ्रेंच संघाकडून खेळणारा असा हा फलंदाज आहे. घोडपदेव संघाकडून याच दोन्ही फलंदाजांकडून काहीशी अपेक्षा असेल. पराग आणि प्रफुल्ल या दोन्ही खेळाडूंकडून काहीशी घोडपदेव संघाला अपेक्षा असेल की विजयापर्यंत हे दोन्ही खेळाडू आपल्या संघाला नेऊन पोहोचवतील. परंतु समोर असेल हा कुसुमेश्वर संघाचा दीपक. सामना करतोय पराग. सुंदर असा ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव पूर्ण करतायत. एका धावावरती सोडायला लागतंय पराग याला. मात्र धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते 10. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक येतो प्रफुल्ल. सामना करतोय दीपक याचा. दीपकचा पुढील चेंडू प्रफुल्लसाठी. इथे मात्र सुंदर असा गगन चेंडू मारला हा षटकार. अतिशय सुंदर प्रकारे फलंदाजी करतोय प्रफुल्ल आपल्या संघासाठी. एकदम पट्ट्यात घेऊन असा मारलेला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतोय हा रिप्ले. वाह भाई वाह, क्या नजारा था. सुंदर असा मारला चेंडू. अतिशय सुंदर फटकेबाजी प्रफुल्ल याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. घोडपदेव संघाकडून हा खेळतोय प्रफुल्ल आणि पराग.
संघाची जबाबदारी हा स्वतः खांद्यावर घेऊन प्रफुल्ल विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आता मात्र सलामीचं पहिलं, सलामीचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेणार तो फजल कुसुमेश्वर संघाकडून. फजलचा सामना करेल पराग. धडाकेबाद असा हा फलंदाज पराग. पाहूया काय करतोय पराग. अजून काहीशी पराग कडून फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. सुंदर असा लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू. इथे मात्र एक धाव पूर्ण करतोय पराग. एका धावेवरती सांगायला लागतोय पराग याला. एका धावेला धावसंख्येत भर होतोय. इथे मात्र प्रफुल्ल मोठे फटके खेळतोय आणि पराग त्याला साथ देतोय. अतिशय सुंदर असं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय पराग आणि प्रफुल्ल याच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्रायक प्रफुल्ल. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर असा टाकलेला चेंडू येतोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. पंचांचा 6 धावांचा इशारा. अतिशय सुंदर प्रकारे फटकेबाजी प्रफुल्ल याच्याकडून. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल ती प्रफुल्ल याची. तितकीच सुंदर साथ देतोय पराग आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा प्रफुल्ल आणि इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी फजल याच्याकडून. मात्र त्रिपराचित होतोय प्रफुल्ल. वैयक्तिक 20 धावा बनवून एक अतिशय सुंदर प्रकारे अशी फलंदाजी म्हणावी लागेल की रनरेट त्याने काढून दिला आहे प्रफुल्ल याने. अतिशय सुंदर प्रकारे स्वतःच्या खात्यामध्ये 20 धावा जमा करत बाद होतोय तो प्रफुल्ल. मात्र प्रफुल्लची जागा कोण घेतोय पाहूया. धावसंख्या होते 23. आता मात्र प्रफुल्लची जागा घेण्यासाठी आलाय तो शिवराज. स्वतः कर्णधार घोडबदेव संघाचा शिवराज वारेकर. अतिशय सुंदर प्रकारे फलंदाजी आपण पाहिली होती प्रफुल्ल याच्याकडून. अतिशय सुंदर प्रकारे फलंदाजी केली होती प्रफुल्ल. परंतु मोठा धक्का म्हणावा लागेल प्रफुल्ल याच्या रूपात. आणि आता मात्र स्ट्राईकला लागतो शिवराज. डावखुरा असा हा फलंदाज शिवराज. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एका धावेवरती सन्मान लागतोय शिवराज याला. इथे मात्र फजलकडून सुंदर अशी गोलंदाजी म्हणायला लागेल. कारण शिवराज सारख्या या फलंदाजाला रोखून ठेवतोय फजल. पुन्हा एकदा फजल सामना करतोय शिवराज. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि उंच असा मारला चेंडू. पाहूया काय होतंय. आणि इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण कुसुमेश्वर संघाकडून एक सुंदर असा झेल होता. परंतु झेल सोडतोय कुसुमेश्वर संघाचा हा खेळाडू. एक मोठा धक्का बसला असता शिवराजच्या स्वरूपात. परंतु एक जीवदान म्हणावं लागेल शिवराज याला. आणि आता मात्र स्ट्राईक लावतो पराग. सामना करतो फजल याचा. पुढील चेंडू. इथे मात्र सुंदर असा टेक्निकल खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेने मारला हा चेंडू. इथे मात्र एक धाव पूर्ण करत पराग. दोन षटकांच्या नंतर धावसंख्या होती आहे 26. 48 धावांचं उद्दिष्ट असेल घोडबदेव संघासमोर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. पाहूया काय होतंय. 12 चेंडू आणि 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धावा असं काहीसं समीकरण असताना घोडबदेव संघाकडून शिवराज आणि पराग. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेण्याला येतो रितेश. रितेशचा सामना करेल तो पराग.
अशा या टेक्निकलरित्या खेळतोय पराग. आपल्या संघासाठी सिंगल डबल रन ठेवून पराग अजूनही काही मोठे फटके मारत नाहीये पराग, परंतु सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळते पराग याच्याकडून. आणि इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा स्ट्राईक लावतो पराग. सामना करायला लागेल रितेशाचा. रितेशाचा हा सुंदर असा गोलंदाजी करतोय आपल्या कुसुमेश्वर संघाकडून. इथे मात्र ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण करत पराग एका धावेवर समजायला लागतोय पराग याला. आणि आता मात्र स्ट्राईक लागला होतो डावखुरा असा फलंदाज शिवराज. पाहूया काय करतो शिवराज. रितेशचा पुढील चेंडू शिवराजसाठी. आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतो शिवराज. एका धाव्याने धावसंख्येत भर होतोय. सिंगल रन ठेवून आपल्या खात्यामध्ये जमा करतात पराग आणि शिवराज. पुन्हा एकदा रितेश. आणि इथे मात्र सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता पराग याचा, परंतु पाहूया पंचांकडून काय निर्णय येतोय. अपील तर करण्यात आलेली आहेच. इथे निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर अशी तेज गोलंदाजी म्हणावी लागेल रितेश याच्याकडून, कुसुमेश्वर संघाकडून. कारण समोर असा हा असणारा फ्रेंड्स संघाकडून खेळला जाणारा हा पराग. पुन्हा एकदा रितेश सामना करेल पराग. आणि इथे मात्र सुंदर असा उंच कठोर चेंडू येतो सीमारेषेबाहेर. पंचांचा 6 धावांसाठी इशारा. मला वाटतं याच फटक्याची वाट पाहत होता तो मात्र पराग. आता मात्र त्याने उंच असा हात टोलला चेंडू येतो सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी संघाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेऊन पराग अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा रितेशचा पुढील चेंडू परागसाठी. सामना करून पराग. आणि इथे मात्र पुन्हा एकदा उंच असा टोलला चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक खाली तैनात. क्षेत्ररक्षकाने उत्तम प्रकारे झेल पकडला आहे कुसुमेश्वर संघाकडून. मात्र बाद होतोय पराग. एक मोठा असा धक्का म्हणावा लागेल घोडपदेव संघाला परागच्या रूपाने. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. मात्र परागची जायसाठी येतोय तो. परागची जागा येतोय तो अनिकेत. घोडपदेव संघाकडून अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती प्रफुल्ल आणि पराग याची. अतिशय सुंदर प्रकारे फलंदाजी करत होते. मात्र दोघांनाही तंबूत परतावं लागतोय. आणि अजूनही घोडपदेव संघाचा असा हा शिवराज इथे मैदानावरती टिकून आहे. मात्र आता स्ट्राईकला लागतो अनिकेत. सामना करावा लागेल रितेश याचा. रितेशचा शेवटचा चेंडू बाकी. सामना करतोय अनिकेत. आणि इथे मात्र अपील तर केली गेलेली आहे. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सफल ठरतोय अनिकेत. लेग बॉलच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेऊन धाव संख्येत भर होतोय. आणि इथे मात्र षटक संपतोय. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. धाव संख्या होते 36. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज घोडपदेव संघाला विजयासाठी. अतिशय सुंदर असा हा रंगतदार चाललेला सामना कुसुमेश्वर स्पोर्ट्स वर्सेस घोडपदेव. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी मात्र कुसुमेश्वर संघाला हा सामना जिंकावाच लागेल. परंतु समोर असे हे शिवराज आणि अनिकेत धडाकेबाद असे फलंदाज. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये.
आणि आता मात्र अंतिम षटक घेऊन आला येतो कुसुमेश्वर संघाकडून मयूर. घोडप संघाकडून तर प्रफुल्ल आणि पराग आपली कामगिरी करून गेलेले आहेतच, परंतु पाहूया शेवटचं षटक आहे आणि आता स्ट्राईकला लागतो अनिकेत, मात्र नॉन स्ट्राईकला शिवराज. सामना करावा लागेल. इथे मात्र सुंदर असा कटोल चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. युट्यूबला आपल्याला इथे रिप्ले पाहायला मिळतोय. अनिकेतने मारला असा हा गगनचुंबी हा षटकार 6 धावांसाठी. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 धावांची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा असं काहीसं समीकरण असताना मयूरचा पुढील चेंडू अनिकेत साठी अतिशय सुंदर प्रकारे फलंदाजी करतो अनिकेत. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारला हा चेंडू. एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावेवर धाव लावता, परंतु एका धावेवरती साधायला लागतंय अनिकेत याला. आणि आता मात्र स्ट्राईकला लागतो डावखुराचा हा फलंदाज शिवराज. सामना करावा लागेल मयूर याचा. मयूरचा पुढील चेंडू शिवराज साठी आणि इथे मात्र मयूर काहीशा भरकटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक इथे दबावजन्य परिस्थिती निर्माण होऊन वाईट फेकतोय मयूर. एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर होतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा एकदा साईड चेंज करून मयूर. इथे मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता शिवराज याचा आणि झेलबाद झाला असता शिवराज, परंतु एक जीवदान म्हणावं लागेल शिवराज याला. एक काहीसं गचाव क्षेत्ररक्षण कुसुमेश्वर संघाकडून. इथे मात्र एक धाव पूर्ण केलंय शिवराज याने आणि आता मात्र 3 चेंडू 3 धावा. चेंडूस धावा असं काहीसं समीकरण असताना 3 चेंडू 3 धावा. काय करशील माझा अनिकेत भावा. अतिशय सुंदर असं गोलंदाजी म्हणायला लागेल, तितकी सुंदर फलंदाजी या दोन्ही संघाकडून. इथे मात्र निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी कुसुमेश्वर संघाकडून. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. पाहूया काय होतोय. हजारो रसिक प्रेक्षकांच्या मनाला लागलेली ही आस. कोण जिंकेल हा सामना. कुसुमेश्वर स्पोर्ट्स वर्सेस घोडपदेव. आता मात्र स्ट्राईक करतो तो अनिकेत आणि इथे मात्र उंच मारण्याचा फटका होता, परंतु एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावले होते. दुसरी धावही पूर्ण होते. 2 धावा पूर्ण करत धावसंख्येत भर पडते घोडपदेव संघाच्या. इथे मात्र कंपल्सरी चेस असेल आणि आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. अतिशय अटातटीचा चालला हा सामना. कुसुमेश्वर स्पोर्ट्स वर्सेस घोडपदेव. पाहूया काय होतंय. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज. इथे मात्र स्ट्राईक लागतो अनिकेत. सामना करतोय मयूर याचा. मयूरचा पुढील चेंडू अनिकेतसाठी. इथे मात्र ऑफ साठी दिशेने मारला चेंडू आणि इथे पाहूया काय होतंय. एक चोट टाकण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न करतो सफल आणि इथे मात्र विजयी ठरतोय घोडपदेव संघ. अतिशय सुंदर असा हा रंगतदार झालेला हा सामना होता घोडपदेव वर्सेस कुसुमेश्वर स्पोर्ट्स.